Hello everyone, welcome to Tasty Moments and my new mini vlog also. I hope you all are doing well. जवळपास आता 12:30 वाजलेले आहेत आणि मी आली शाळेतून घरी. बाहेर खूप ऊन आहे. नंतर मी माझे कपडे वगैरे चेंज केले आणि किचन मध्ये आली. कालचे घासलेले भांडे तसेच लावायचे होते. ओटा स्वच्छ करायचा होता. त्याच्यानंतर आल्यानंतर पहिल्यांदा तर थंडगार पाणी पिलं. त्याच्यानंतर भांडे वगैरे लावून घेतले. सगळ्यात कंटाळवाणं मला हे काम वाटतं आणि परत मला हे पण डिसाईड करायचं होतं की आता पटकन असं बनेल ते काय बनवू, कारण भूक सुद्धा प्रचंड लागलेली होती. कधी कधी घरी आल्यानंतर काहीच करायची इच्छा होत नाही. वाटतं काहीतरी इन्स्टंट बाहेरून आणावं, खाऊन टाकावं आणि झोपी जावं, कारण बिलकुल ना एक एनर्जी राहत नाही की आता काही करू शकेल माणूस म्हणून. परंतु आज ठरवलं नाही असं आपण आज काहीतरी छान हेल्दी ब्रेकफास्ट बनवला पाहिजे. तर माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण ओट्स आणले होते मार्केटमधून, तर ओट्सचा चिला कसा बनवायचा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे क्विकरचे ओट्स आहेत, साधेवाले ओट्स आहेत, ते घेतले मी साधारणतः अर्धा कप. त्याच्यानंतर फ्रीजमधून दही काढलं आणि काहीच नाही, बस एक टोमॅटो घ्यायचा, एक कांदा घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा ओट्स दही घालून भिजवून ठेवून द्यायचे साईडला. तर इथे मी साधारणतः मोठ्या चमच्याने अर्धा चमचा दही, चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून साईडला ओट्स चांगले भिजेपर्यंत ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी भाजीपाला म्हणजे व्हेजीस कट करायला घेतल्या. हा जो ओट्सचा चिला आहे ना, तुम्ही जर ब्रेकफास्टमध्ये आरामात खाऊ शकता किंवा तुम्ही जर वेट लॉसच्या जर्नीमध्ये असाल किंवा टिफिनमध्ये तुम्हाला न्यायचं असेल, एक हेल्दी ब्रेकफास्टच्या ऑप्शनच्या शोधात असाल, तर अतिशय चांगला असा हा पर्याय आहे ओट्सचा चिला. त्याच्यासाठी कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक बारीक कट करून घेतली आणि हे सगळं साहित्य आता आपण ह्या भिजवलेल्या ओट्समध्ये मिक्स करून घेऊया. तोपर्यंत अजून तुम्ही जर टेस्टी मोमेंट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज खूप कडकडीची आणि नम्र विनंती आहे की पहिल्यांदा तर तुम्ही टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्ही हा माझा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून बघत आहात आणि हा ओट्सचा चिल्ला तुम्ही ब्रेकफास्टमध्ये बनवता का तेही मला नक्की कमेंट करून सांगा. जर बनवत असाल तर कशा पद्धतीने बनवतात तेही सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर गॅसवर ठेवला पॅन, मीडियम फ्लेमवर थोडंसं टाकलं तेल, त्याच्यावर चिला पसरवून घेतला आणि हा चिला मी आज खाणार आहे मस्त टेस्टी हळदीच्या लोणच्याबरोबर. अतिशय टेस्टी असं हे हळदीचं लोणचं मी बनवलेलं आहे, तर त्याच्यासोबत मी हा चिला खाणार आहे. कधी कधी आपल्याला प्रचंड भूक लागलेली असते पण वेळ खूप कमी असतो. अशा वेळेस काय बनवायचं, तर हा उत्तम ऑप्शन आहे. पोहेपेक्षा किंवा मॅगीला जेवढा बनवायला वेळ लागतो ना, तेवढा या चिल्याला बनवायला लागतो. तर आजचा व्लॉग मी इथे संपत आहे. आज आमच्या शेजारी त्या ताईने बनवलेले होते पापड, म्हणजेच जे ज्वारीचे धापडे असतात. तर मी टेरेसवर गेलेली होती आणि हे ज्वारीचे धापडे बघू शकतात. हे बघितलं तर वाटत आहे आता उन्हाळा सुरू झाला आणि एन्जॉय करा. बाय.